शहरातील श्रीराम मंदिर संस्थानच्या मुक्ताई पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संत मुक्ताबाई, ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम यांचा जयघोष करत ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। 154 वर्षांची या मुक्ताई पालखीची परंपरा आहे। या पालखीमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने आपला सहभागही घेतलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। आषाढी एकादशी आली की पंढरपूरचे वेध लागत असतात। आज श्रीराम मंदिर संस्थानची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। जवळपास 54 दिवसाचा प्रवास करत ही पालखी या ठिकाणी पंढरपूरकडे रवाना होत आहे। मुक्ताबाईचा जयघोष करत, ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत असंख्य भाविक या पालखीमध्ये सहभागी झालेले आहे। पारंपरिक वेशभूषा परिधान करून सकाळपासूनच या ठिकाणी हे भाविक पालखीमध्ये सहभागी झालेले आहे। आज जवळपास या ठिकाणी जर विचार केला तर दूर पर्यंत संपूर्ण भाविक पांडुरंगाचा जयघोष करत या पालखीमध्ये सहभागी झालेले दिसून येत आहे। हरिभक्त पारायण मंगेश महाराज जोशी यांच्या माध्यमातून या ठिकाणी या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात येत आहे। सकाळपासूनच मोठी गर्दी या पालखीमध्ये दिसणे, मानाची पालखी म्हणून श्रीराम मंदिर संस्थानची शेकडो वर्षाची परंपरा असलेली ही पालखी या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। आज आप्पा महाराज समाधी मंदिरापासून या पालखीला सुरुवात झाली असून या ठिकाणी पंढरपूरकडे ही पालखी प्रस्थान करीत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। हे सगळे लहान मोठे गरीब श्रीमंत सगळ्या प्रकारचे लोक आनंदाने याच्यामध्ये सहभागी होत असतात। गेल्या 2-3 वर्षापासून जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे लहान मुलं आणि मुली विद्यार्थी मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी होत असतात। याचा सुद्धा इतरांनी आदर्श घ्यायचा आहे। स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल या याच्याने 5 पावलं का होईना पंढरीच्या वारीवर कुठल्या पण पालखी दिंडी सोबत आपण गेलं पाहिजे। पंढरीची आषाढी वारी ही घडली पाहिजे। महिना 2 महिन्याचा प्रवास जमत असेल तर 5 पावलं तरी त्या पालखी सोबत दिंडीवर गेलं पाहिजे। सगळ्यांनी घेण्याचा प्रयत्न नक्की करावा। संत श्रेष्ठ